ठाणे कोपरी 5 पखाड़ी विधानसभा क्षेत्र के वाल्मीकि समाज ने विधानसभा चुनाव का बहिष्कार किया है। यह निर्वाचन क्षेत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का है और दलित पैंथर आरटी पार्टी की ओर से आरोप लगाया गया है कि पिछले 12 वर्षों से उस निर्वाचन क्षेत्र में वाल्मीकि समुदाय और बौद्ध समुदाय के साथ अन्याय हो रहा है। आइए क्या कहा राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे ने, ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। मी रामभाऊ तायडे, राष्ट्रीय अध्यक्ष दलित पैंथर, माजी नगरसेवक। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून आम्हाला मतदानाचा अधिकार दिला। तो मतदानाचा अधिकार गोरगरिबापासून तो श्रीमंतापर्यंत, स्त्री पुरुष पासून सर्वांना तो अधिकार दिलेला आहे। आणि तो अधिकार आज आमच्याकडून राज्य सरकार हिरावून घेत आहे। कारण आम्हाला त्याचं वाईट वाटतं। आम्ही खरं सांगतो का, आम्ही दुःखी आहे आज का आम्ही मतदान करू शकणार नाही येणाऱ्या 20 तारखेमध्ये। कारणही तसंच आहे। आमच्या कोपरी 5 पखाडी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचा हा मतदारसंघ आहे। त्या मतदारसंघामध्ये गेली 12 वर्षापासून आमच्या वाल्मिकी समाजाचे घर तोडलेले आहे। राहते घर, पक्के घर तोडलेले आहे। आणि त्यांना सांगितलं, जबरदस्तीने घर तोडले आणि सांगितलं त्या बाबाने तो जो प्रोजेक्ट आम्ही करणार तो जर झाला नाही त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुम्हाला परत पक्के घर आम्ही बांधून देणार आहे। परंतु अजूनही त्यांना त्या ठिकाणी घर बांधून दिली नाहीत। 12 वर्षापासून आम्ही आमच्या चपला शिजतो, मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, जितना आवडला भेटलोय, कमिशनरला भेटलोय, अधिकाऱ्यांना भेटलोय, त्या ठिकाणी काही झालेलं नाहीये। आणि अशा कंडिशन मध्ये सिद्धार्थनगर या ठिकाणी बुद्धविहार आहे। 11 वर्षापासून 3000 फुटाचं बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे। बुद्धविहाराचं नवीन बांधकाम 11 वर्षापासून ते अजूनही बांधकाम चालू आहे। 3,40,00,000 खर्च आला आतापर्यंत। अजूनही ते म्हणतात का आम्हाला 1 कोटी पाहिजे, गव्हर्नमेंट देत नाहीये। आणि 3000 फुटाच्या बांधकामासाठी 11 वर्ष लागतात का, हा माझा प्रश्न आहे। आणि 3.5 कोटी लागतात का, हाही माझा प्रश्न आहे। त्याचंच आश्चर्य वाटत आहे मला, त्याचं दुःख वाटत आहे। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आम्ही त्याच्यावर प्रेम करणारे लोक आहोत। आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, तेही आमच्यावर प्रेम करतात। आम्ही काय त्यांना दोषी मानत नाहीये, पण त्यांनी आतापर्यंत 2.5 वर्षामध्ये लाखो करोडो हजार कोटी त्यांनी वाटलेले आहे, निधी दिलेला आहे। मग त्यांच्या मतदारसंघामध्ये हा काय, हे तर त्यांना कोणतरी मिसगाईड करतं किंवा साहेबांचं दुर्लक्ष आहे आमच्या बौद्ध समाजावर आणि आमच्या वाल्मिकी समाजावर, असं आमचं मत आहे। या वाल्मिकी समाजाचा तिथे किती मोठा किती वेटेज आहे? वाल्मिकी समाजा त्या ठिकाणी जवळजवळ 700-800 वोटर आहेत। आणि दलित पॅंथरचा पूर्ण ठाणे शहरामध्ये मी निर्णय घेतला का पूर्ण ठाणे शहरामधून आम्ही बहिष्कार टाकणार आहे, हे लक्षात ठेवा।